तो बघतोय तर काय विजय त्या दगडावर त्याची पाटण आहे आणि त्याची मान अशी उलटी झाली आणि तो तिथं पडलाय. ते बघून अशोक घाबरला आणि पळत पळत तिथे गेला आणि विजयला उठवायचा प्रयत्न केला. तो विजय मेला होता. आता हे जेव्हा अशोकला त्यांनी आणलेल्या फिटरला कळलं, दोघंही खूप घाबरले. त्यांनी काय केलं आता की ह्याला लवकरात लवकर दवाखान्यात द्यायचंय म्हणून गाड्यांना थांबवायचा प्रयत्न केला. पाटच्या जाणाऱ्या गाड्या, त्यांना एक गाडी भेटली. त्यात त्यांनी त्या विजयला अशोकने आणि त्या जो फिटर आणला होता त्यांनी त्याला भरला. यांनी गाडी लॉक केली. त्यांनी गाडीत विजयला बसवलं आणि ती गाडी आणली दिल्लीमध्ये. आणि दिल्लीमध्ये आल्यानंतर पुन्हा त्याला एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरनी बघितल्या सांगितलं की हा जवळजवळ 7 तास अगोदर मेलेला आहे. 7 ते 8 तास झालेत हा मेलेला आहे. तू काय आता काय याला मी काय करू शकत नाही का, 8 तासापूर्वीच मेल. आता अशोक तर खूप घाबरला होता की असं कसं झालं, हा कसा काय वारला असेल. त्याच्या डोक्यामध्ये ते चाललं होतं. विजयची पण फॅमिली दिल्लीमध्येच राहायची म्हणून त्यांनी काय केलं, त्याच्या फॅमिलीला कळवलं. त्याचा अंतिम संस्कार अशोकनेच केला, कारण की विजयच्या फॅमिलीमध्ये फक्त त्याची एक बहीण आणि आई होती. अशोकनेच त्याच्या चितेला अग्नी लावली वगैरे. आता ह्या घटनेला आहे ना काहीतरी 6-7 दिवस झाले होते. आता इथं विजय मेला होता तिथं आहे ना अशी घटना घडायला लागली की विजय तिथं रोडमध्ये थांबून ट्रक थांबवत होता. तर इथं जो विजय होता तो त्याच दगडाच्या इथं थांबायचा आणि ट्रकला थांबवत होता, कारण की त्याची ताण पूर्ण झाली नव्हती. तो प्रत्येक ट्रकला हात दाखवायचा, ट्रक थांबायची. तो त्यांना बोलायचा, भाऊ मला पाणी पाजा, मला खूप ताण लागली. आता काही ट्रकवाले विचार करायचे की अरे हा एकटाच माणूस इथं. त्याला विचारायचे तू काय इकडे एकटाच. नाही बोले माझा वस्ताद गेलाय तर नाही का ट्रकमध्ये काम आहे तर मला ताण लागली म्हणून मी तुम्हाला पाणी मागतो. मग ट्रकवाले ना असं पाणी दिलं ना तर विजयने असं पाणी हातात धरलं की ती बाटली काढी पडायची. ते बघून ट्रकवाले आहेत ना लगेच तिथनं निघून जायचे की त्यांना कळून चुकायचं की काहीतरी वेगळंच आहे. हा बाटली पकडू शकत नाही, कारण की विजयला हातच नव्हते, तो बाटलीच पकडू शकत नव्हता. असं आहे ना भरपूर वेळ झालं की ट्रकवाल्यांनी पाणी पाजायचा प्रयत्न केला आणि विजयच्या हातातनं बाटली सुटली. आता ट्रकवाले घाबरले होते. आता तिथं आहे ना जो विजय होता तो प्रत्येक ट्रकला थांबवायचा. कोण पाणी दिलं की ते पाणी हातातनं पडायचं, त्याची ताणच पूर्ण होत नव्हती. आता काही दिवसानंतर म्हणजे एक साधारण त्या 15 दिवसानंतर ही घटना आहे ना सर्रास ट्रकवाल्यांमध्ये चर्चा चालू झाली या घटनेचा की असा एक जण स्वेटर घातलेला आहे, तो पाणी मागतो. तो काय व्हायचं, विजय जेव्हा पाणी मागायचं आणि ते पाणी कोण थांबलं तर ठीक, नाही थांबलं तर विजय तर काय करायचं नाही, पण गाडी पुढे गेली की गाडीचा एक तर टायर पंक्चर व्हायचा, नाही तर गाडीला काहीतरी नुकसान व्हायचं. असं भरपूर लोकांबरोबर झालं. आणि ज्यांनी पाणी दिलंय ते पाणी विजय हातात पकडू शकत नव्हता, पडून जायचं. आता ही चर्चा आहे ना एक महिन्यानंतर अख्ख्या सगळ्या ट्रकवाल्यांमध्ये झाली की तिथं एक अशा स्पॉटला एक स्वेटर घातलेला मुलगा असतो, तो पाणी मागतो आणि आपण पाणी नाही दिलं तर आपली गाडीला काहीतरी नुकसान होतं, नाही तर गाडी पंक्चर वगैरे टायर फुटतो. आता हे ट्रकवाले काय व्हायला लागले की भीतीपोटी एकसाथ तिथनं जायला लागले. म्हणजे एक असा एकटा जायचंच नाही, 4-5 ट्रक असे जायचे. आता हे वर्ष झालं होतं. आता इकडं अशोक जो होता तो जो विजय मेला होता त्या शॉकमुळे तो ट्रकवर जातच नव्हता. आता हे ट्रकवाल्यांचं ही जी त्या रोडची घटना आहे, आता ही जी घटना आहे ना, ही जी ट्रकवाल्यांची चर्चा आणि त्या रोडची घटना ही तिथल्या गव्हर्नमेंटकडे गेली. आता गव्हर्नमेंटने काय केलं की त्याची नाही का अशा जी काय माहिती घ्या म्हणून त्यांनी तिथं माहिती घ्यायला प्रयत्न केला. तर कुठला ट्रक होता तिथं, त्या कोण ड्रायव्हर होता, तर ही घटना आता अशोकपर्यंत गेली. अशोकला बोलून घेतला, अशोकला विचारलं की काय झालं ना, हा काय प्रकार आहे. तर त्यांनी जे काय घडलेलं सगळं सांगितलं होतं की असं झालं. तेव्हा मेला होता इथं आणि तेव्हापासून मीच त्याला नाही का आणलं होतं, तो मेला होता इथं. आता त्याच्यानंतर काय झालं ते मला माहीत नाही. आता या घटनेला एक 3-4 दिवस झालते आणि अशोकला ट्रान्सपोर्टमधनं फोन आला की जा बाबा, आता 1 वर्ष झाले, तू जा तुझ्या कामाला, तू परत आता तुला तिकडेच जायचं आहे लद्दाखला माल घेऊन, तुझ्याबरोबर अजून एक किन्नर पाठवतो आम्ही, आता तू काम चालू कर. आता अशोक
ट्रकमध्ये बसला, दिल्लीवरनं निघाला आणि जसा तो त्या रोडला लागला तर त्याला ते आठवायला लागलं सगळं की विजय इथं आल्यानंतर काय बोलला होता की कसलं भारी नाही का इथलं वातावरण, मी इथंच राहील वस्तात, मला लय आवडलं इथलं, किती नाच होता हे एरिया बघून आणि बिचारा इथंच मिळालं असं तो विचारच करत होता आणि त्या रोडलाच लागला होता. बघतोय तर काय, त्याच्या ट्रकच्या समोर अशीच दुपारची वेळ होती, त्याच्या ट्रकच्या समोर विजय थांबलाय आणि तो त्याच्या ट्रकला हात दाखवतो. हे बघून अशोक शॉकच झाला आणि त्यांनी तो ट्रक थांबवला आणि ट्रकमधनं उतरून विजयच्या दिशेला पळत सुटला आणि विजयकडे गेला आणि बोलला, अरे तू जिवंत कसं काय, मी तर तुझ्या आग दिली, तू मेलाय तू मला कसं काय दिसतोय. तो बोलला, वस्ताद तुम्हाला माहीत नाही, मी त्या दिवशी पण तुम्ही आले ना नंतर जेव्हा गाडी थांबून मला माझी बॉडी नेत होते त्यावेळेस पण मी तुमच्या खांद्यावर हात ठेवून त्यावेळेस पण बोलला, मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत होतो मी इथंच होतो की नाही का वस्ताद, मला ताण लागली, मला पाणी पाजा, पण तुम्हाला माझा आवाज पण जात नव्हता आणि काहीच नाही. आणि वस्ताद बोलला, इथं जे आसपासला नाही का आहेत ना, इथं भरपूर भूत आहेत आणि ते माझ्या संगती बोलायचा प्रयत्न करायचे, पण मी भीतीपोटी ह्यात दगडावर बसायचो. आता हे ऐकून अशोक घाबरला. अशोक बोलला, मग बोलला, मी इथनं तुमच्या माझी डेड बॉडी बरोबर, जी माझी डेड बॉडी त्याच्याबरोबर पण मी आहे ना दवाखान्यापर्यंत आलतो तुमचे आणि तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला की मी नाही का मला ताण लागली, पण तुम्हाला काय माझं कळतच नव्हतं, तुम्हाला माझं बोलणंच ऐकू जात नव्हतं. त्यामुळं मी त्यावेळेस विचार केला की आता मी मेलोय ना, तिथंच यायचं, तिथंच माझी ताण भागल, म्हणून मी इथं येऊन तर अशोक आता त्या घाबरला तर नव्हता अशोक, पण हे बघ तू एक काम कर, तू थांब, मी काहीतरी तुझ्यासाठी करतो. म्हणून अशोकने जे तिथलं गव्हर्नमेंट आहे त्यांना जाऊन ही घटना सांगितली की तो असा असा मेला होता, मला दिसला, त्याला ताण लागली वगैरे. तर त्यांनी काय केलं की ठीक आहे बोले, तिथं जाऊन आहे ना, तिथं त्यांनी पाणी दिलं, त्याच्यासाठी बाटल्या ठेवल्या की विजयची ताण भागल आणि परत तो दिसणं बंद होईल. आता हे तिथल्या त्यांचं जे गव्हर्नमेंट होतं त्या गव्हर्नमेंटने तिथं सगळ्यांना कंपल्सरी केलं होतं की असा तुमच्याबरोबर अनुभव येईल, असं ठिकाण आहे, तिथं तुम्ही पाणी जाताना थोडं वाहत जावा, थोडं तिथं पाणी अर्धी बॉटल एक बॉटल ठेवत जावा, तुमच्या गाड्यांना काय प्रॉब्लेम नाही होणार. तेव्हापासून मित्रांनो त्या गव्हर्नमेंटने, जे तिथलं गव्हर्नमेंट होतं त्यांनी त्या ठिकाणी जिथं दगड होता तिथं आहे ना विजयची समाधीही बांधली आणि आज पण तिथं जाणारा येणारा ट्रक विजयच्या समाधीच्या इथं पाण्याची बाटली ठेवतो आणि तिथनं जाताना नमस्कार करतात. त्यांच्या गाड्यांना काही होत नाही आणि जे थांबत नाही त्यांच्या गाड्यांना आजही त्यांच्या गाडीचा टायर फुटतो किंवा गाडीमध्ये काहीतरी खराबी येते, पण विजयचा आत्मा तिथं दिसत नाही. मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आहे ना मी तुम्हाला ते जे समाधी मंदिर आहे विजयचं तेही दाखवतो आणि तिथं लाखोनी बाटल्या पडल्यात, फुटेज मी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवतो. मित्रांनो ही घटना आजही तिथल्या लोकांमध्ये भरपूर माहिती आहे, लद्दाखमधल्या लोकांमध्ये, दिल्लीच्या लोकांमध्ये, नैनिताल ह्या आसपासच्या एरियामध्ये सगळ्यांना माहिती आहे. आज तिथं लाखोनी बाटल्या पडलेल्या असतात पाण्याच्या आणि ज्यांना माहीत नाही त्यांना तिथं आहे ना त्यांनी जर पाणी नाही ठेवलं तिथं तर तिथं त्यांना गाड्यांना काहीतरी प्रॉब्लेम होतो, गाडीचा टायर फुटतो. आजही चालू आहे तिथं, आजही तीच पद्धती की जाताना येताना पाणी ठेवा. मित्रांनो अशाच हिस्टॉरिकल, मिस्टिरियस, हॉन्टेड घटना ऐकण्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां, तुमच्याबरोबर, तुमच्या फॅमिलीबरोबर, तुमच्या मित्रांबरोबर अशा काही घटना घडल्या असेल तर तुम्ही आहे ना आम्हाला शेअर करा, आम्ही नक्कीच पब्लिश करू. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही आम्हाला पाठवू शकता, आम्ही नक्कीच पब्लिश करू. धन्यवाद.